नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण कधीही दखल न घेतलेला आज विषय आपण घेणार आहोत, तो म्हणजे रोपवाटिका ते पुनर्लागवड। यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये लागवड केल्यानंतर जे सेटिंग असेल, मुळांचा विकास असेल, मर असेल, अशा सगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं। तर रोपवाटिका आणि पुनर्लागवड यामधला जो कालावधी आहे त्यामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास सह्याद्री बायोटेकनं केलेला आहे आणि आज त्याचे एमडी आपल्या बरोबर आहेत। ते आपल्याला एकदम तंत्रशुद्ध माहिती देणार आहे। तर यापूर्वी कोणत्याही शेतकऱ्यांना विचार न केलेला जो घटक आहे रोपवाटिकेचे पुनर्लागवड, यामधले त्यांनी घेतलेले प्रयोग आणि त्याचे त्यांना काय निष्कर्ष आले आणि आपण त्यावर कोणत्या पद्धतीनं वेळापत्रक आखलं पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तर आपण त्यांच्याशी हितगुज करूया की आम्हाला नेमकं काय करता येईल। तर नमस्कार सर। नमस्कार सर, तुमची जी कंपनी आहे तिनं R&D मध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत आणि त्याचे निष्कर्षही आलेले आहेत। तर तुम्ही आम्हाला काय सुचवणार की जेणेकरून आमचं जे पीक आहे ते 100% निरोगी येईल, उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे मिळेल आणि सेटिंग होताना कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही। तर जरा आम्हाला मार्गदर्शन करा। शेतकरी बंधूंनो नमस्कार। सर्वात पहिल्यांदा कांदा पीक हे आपण याच्यावर खूप आतापर्यंत बोललेलो आहे। खूप साऱ्या सरळ धोपट पद्धतीने आपण रोपवाटिका तयार करणे, त्याच्यानंतर रोपवाटिका 30-35 दिवसाची 40 दिवसाची झाल्यानंतर त्याची पुनर्लागवड करणे, नंतर पुढे खताचं वेगवेगळ्या खतांचे डोस जे आहेत त्यांचं नियोजन करणे आणि त्याच्यानंतर फुगवण झाली, शाकीय वाढ झाली, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत जातो। पण आजचा जो मुद्दा आहे की आम्ही म्हणजे सह्याद्री बायोटेकने आतापर्यंत खूप मोठ्या क्षेत्रावर याचे प्रयोग घेतलेले आहेत। खरं तर आतापर्यंत जो दुर्लक्षित राहिलेला एक मुद्दा होता तो म्हणजे रोपवाटिका आणि त्याच्यानंतर पुनर्लागवड। आता पुनर्लागवड करताना काय करतोय आपण, रोपवाटिका साधारण 35-40 दिवसाची झाल्यावर त्याचं आपण रोपांची तिथून उपटणी करतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला त्याची पुनर्लागवड करायची तिथे त्याची वाहतूक करतो। आता ज्या वेळेस आपण रोप उपटतो त्यावेळेस तुम्ही जर चांगला विचार केला किंवा चांगलं जर ऑब्झर्वेशन ठेवलं तर त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 80% मुळं ही खुडली जातात, म्हणजे त्यांना इजा होते। आता ही खुडलेली मुळं जेव्हा आपण नवीन ठिकाणी पुनर्लागवड करणार आहोत त्या ठिकाणी त्याला रुजायला खूप मोठा कालावधी जाणार आहेत आणि तो कालावधी आपल्याला त्या रोपाला नवीन ठिकाणी जेव्हा आपण रोप रुजवणार आहोत तिथं त्याला व्यवस्थितपणे कसं रुजता येईल यासाठी आपण त्याचे प्रयत्न केले पाहिजे। आता हे करताना आपल्याला काय करायचंय, फुटलेलं जे मूळ आहे ते नवीन ठिकाणी जेव्हा रुजवायचंय त्या नवीन ठिकाणी त्याला लगेच काय सगळे अन्नद्रव्य त्याला मिळणार नाहीये आणि हे अन्नद्रव्य त्याच्यात जर असेल अगोदरच तर तिथं आपल्याला तो चांगल्या पद्धतीने रुजलेला दिसेल। सारासार विचार केला तर साधारण नवीन ठिकाणी जेव्हा आपण लागवड करतो त्या मातीमध्ये त्या मुळाला किंवा त्या रोपाला रुजण्यासाठी किंवा त्याची नवीन मुळं तयार होण्यासाठी साधारण 8 ते 12 दिवसांचा कालावधी जातो। तर हे 8 ते 12 दिवस असे त्या रोपासाठी ताण अवस्थेत असतात आणि तो ताण आपल्याला त्या रोपांवरचा कमी करायचा आहे। त्याच्यामुळेच आपल्याला जेव्हा पुनर्लागवड करायची आहे त्या पुनर्लागवडीच्या अगोदर आपल्याला साधारण आठवडाभर एक नियोजन करायचं आहे आणि ते नियोजन आपल्याला खूप महत्वाचं आहे की जे आपल्या पुढच्या कालावधीसाठी जे रोपांची मर होणारे, कूज होणारे किंवा आपण लावल्यानंतर रोपांची जी एकरेज मध्ये संख्या कमी होणार आहे त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोल आणू शकतो। तर हे करण्यासाठी आपल्याला खूप सोपे असे उपाय आहे की जे आपण लागवडीपूर्वीच आठवडाभर आपल्याला करायचे आहे। आपली लागवडीची तारीख निश्चित झाल्यानंतर आठवडा पूर्वी त्या रोपावर आपल्याला एक फवारणी घ्यायची। आता ती फवारणी याच्यासाठी घ्यायची की आपल्याला त्या रोपांवर त्याला अंगभूत न्यूट्रिएंट्सची आणि बाकीची जी काही मुळं तुटलेली आहेत ते मुळं नवीन लवकर जोमाने नवीन ठिकाणी रुजवावीत म्हणून आपल्याला काही त्यात घटक आहेत ते घटक आपल्याला त्याला पुरवायचे। आणि हे देत असताना त्याच्याबरोबर आणखी आपल्याला एक विचार करायचा आहे की जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण ती रोपं पुनर्लागवड करणार आहोत तिथल्या इतर बुरशींपासून सुद्धा संरक्षण मिळण्यासाठी आपण त्याला एक बुरशीनाशकाचा सुद्धा त्याच्याबरोबर स्प्रे घेणार आहोत। आता तो स्प्रे काय घेणार आहोत ते पण तुम्हाला सांगतो। या स्प्रे मध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक मायक्रो न्यूट्रिएंट जे आपण एक्सेंट नावाने बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होतं, सह्याद्री बायोटेकचं आहे। आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये बहर। आता बहर आणि एक्सेंट हे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर फर्टिलायझर आहे, ज्याच्याने काय होतं की आपल्या झाडांमध्ये किंवा रोपांमध्ये त्याची अंगभूत न्यूट्रिएंट्स तिथं त्याला रेडीली मिळणार आहे की जो तिथं त्याचा रुजवायचा जो कालावधी 8 ते 12-15 दिवसापर्यंतचा त्याला तोपर्यंत तग धरू शकणार आहे। आणि दुसरा हा बहर आहे, या बहरमध्ये असे घटक आहेत की ते त्या रोपाला
नवीन ठिकाणी जेव्हा आपण रुजवतो त्या ठिकाणी नवीन मुळं येण्यासाठी आणि ते रुजवण्यासाठी अतिशय महत्वाचं हे काम करत असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे बुरशीनाशक. साधं बुरशीनाशक आपण वापरायचंय साप सारखं की ज्याच्यामध्ये आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य असे दोन्ही घटक असतील, जेणेकरून काय होणार आहे की आपण नवीन ठिकाणी ज्या ठिकाणी आपण मूळ लावणार आहे किंवा रोप लावणार आहे त्या ठिकाणच्या बुरशींपासून त्याला संरक्षण मिळावं. आणि ते संरक्षण मिळालं म्हणजे काय होणार आहे की आपले जी रोपांची मर होणार आहे ट्रान्सप्लांटेशन किंवा पुनर्लागवडीनंतर त्याच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याची मदत मिळणार आहे की तिथं कूज किंवा मर रोगाने ते रोप आपले खराब होणार नाही. याने आपले काय होईल की एकरेज मध्ये जी आपली संख्या आपल्याला मेंटेन करायची साधारण 3 ते 3.5 लाखापर्यंत ती सुद्धा आपल्याला याच्यातील चांगल्या पद्धतीने मेंटेन होऊ शकते. आणि पुढे जेव्हा आपण ऍव्हरेजचा विचार करतो ते ऍव्हरेज मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर आपल्या पुढे जे शेतकऱ्यांपुढे संकट येतात, मर रोग असेल किंवा मुळ्यांची वाढ असेल किंवा भविष्यामध्ये फुटवा वगैरे होणार असेल आणि साधारण शेतकऱ्यांचा 12 ते 15 दिवस सेटिंग व्हायला वेळ जातो, बरोबर. तर तो वेळ किती कमी होईल? तो जो वेळ असतो म्हणजे साधारण लागवडीनंतर 4 दिवस ते 12-15 दिवसापर्यंत जो वेळ आहे तो नवीन रोपांसाठी खूप अडचणीचा असणार आहे. कारण त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तेव्हा आपण पहिल्यांदा सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात मुळांचं तिथं आपल्याला तुटलेले असतात, त्यांचं नुकसान झालेलं असतं, म्हणून तिथं त्याला रुजवायचंय आपल्याला नवीन ठिकाणी. मग ते रुजण्यासाठी आपल्याला हे त्याला काय होणार आहे त्याच्याबरोबरची ही शिदोरी असणार आहे की त्याला खूप चांगल्या पद्धतीने त्या काळामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये नवीन मुळे येणार आहे किंवा जी जुनी मुळे तिथं रुजवायला मदत करणार आहे. आणि मायक्रोन्यूट्रिएंट बरोबर असल्यामुळे त्याला काय होणार आहे की अंगभूत शक्ती तयार असल्यामुळे त्याला खालून जोपर्यंत मिळत नाही जमिनीतून मुळांद्वारे तोपर्यंत त्याला त्या फॉलियर किंवा आपण जे स्प्रेने देणार आहे ते घटक त्याच्या आतमध्ये असणार आहे. आता तुम्ही हे जे प्रयोग केलेले आहे तर ते साधारण किती वर्षापासून करतात आणि या निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचले? आपण याच्या 3ही सीझन मधले जे कांदा आहे म्हणजे आपल्याकडं अर्ली खरीप ज्याला आपण पोळ कांदा म्हणतो, त्याच्यानंतर रब्बी रांगडा कांदा आणि उन्हाळा कांदा, लेट रब्बी उन्हाळा कांदा, या 3ही सीझन मध्ये आपण जवळपास मागच्या 2 वर्षापासून आपण हे प्रयोग घेतोय. याच्या अंती आपल्याला असं कळालंय की जेव्हा आपण पुनर्लागवड करतो तेव्हा ट्रीटमेंट केलेल्या जी रोपं आहे आपण ज्याच्या स्प्रे झालेली जी रोपं आहे खूप लवकर त्यांना मूळ सुरू झाली आहे, त्यांचा अपटेक सुरू झालंय आणि जवळपास असं समजा की तुम्ही 15 ते 20 दिवसांचा जो कालावधी आहे तो आपल्याला कमी करायचा मदत होते. त्याचं कारण असं की जेवढा लवकर मूळ त्याला खाली तयार होईल किंवा ते न्यूट्रिएंट घेऊ शकेल अशा अवस्थेमध्ये येईल तेवढ्या लवकर तो सेट होतो आणि मरीचं किंवा रोपांची संख्या कमी होण्याचं जे मेन कारण आहे ते आपल्याला एकदम नगण्य दिसतं. आणि स्प्रे न केलेल्या म्हणजे कंट्रोल आणि स्प्रे केलेल्या याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तफावत दिसते आणि ते आपल्याला शेवटी उत्पादनात सुद्धा अत्यंत दिसून येते. आमच्या शेतकऱ्यांना बर आणि एक्सेंट बद्दल जर अधिक माहिती लागत असेल तर त्यांनी कुठं विचारावं? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सेंट आणि बहर हे आपल्याला अत्यंत छोट्या पॅक मध्ये उपलब्ध आहेत आणि आपण कुठूनही याला कुरिअर किंवा पोस्टेज मार्फत मागवू शकतात. आणि हे छोटे पॅक आहे म्हणजे 15 लिटरचा जर आपला स्प्रे पंप असेल तर साधारण बहर जे आहे ते फक्त 5 ग्रॅम लागतं आणि एक्सेंट जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते 25 ग्रॅम लागतं. सगळ्यात मोठा फायदा याचा असा आहे की आपण जे दिलेले न्यूट्रिएंट आहे त्यांचं अपटेक करण्यासाठी याला लवकर ताकद मिळणार आहे. हे उपलब्ध करण्यासाठी आपण नक्की कॉन्टॅक्ट करा. आमचा नंबर आहे 9860 23 15 12. याच्यावर आपण व्हॉट्सअपही करू शकता. तुमचा ऍड्रेस पाठवला की आपण तुम्हाला तुमच्या पोस्टेजने किंवा कुरिअर सर्व्हिसने आपण तुमच्या याच्यापर्यंत त्याला पाठवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पुनर्लागवडीनंतर काय अडीअडचणी येतात ह्याही कळल्या आहेत. त्या येऊ नये म्हणून त्याच्यावर काय करता येईल ते देखील तुम्हाला कळलं आहे. तुम्हाला जे आम्ही प्रॉडक्ट सुचवलेलं आहे ते कसं मिळणार ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुमचं काम मी भरपूर सोपं केलेलं आहे. याच सिरीज मधल्या म्हणजे प्रयोग घेतल्यानंतर आमचा कांदा प्लॉट पण कसा असतो हे देखील या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.